तुम्ही पण चाकवताचं गरगट कधी केलं आहे का? करत नसाल तर ही रेसिपी नक्की बघा, कारण चाकवताचं गरगट खायला खूपच छान लागतं. पालकापेक्षा पण चाकवताचं गरगट एकदा नक्की करून बघा. तर काय करायचं, तर मी इथं एक पेंडी चाकवत घेतलेली आहे. तर त्याची आपल्याला फक्त पाने पाने घ्यायचे, अजिबात देठ घ्यायचं नाही. तर भाजी सगळी निवडून झाली की ती स्वच्छ धुवायची आणि त्याची पाने जी आहेत ती न चिरता आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये किंवा डायरेक्ट कुकरमध्ये आपल्याला घालून घ्यायचे. त्याच्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी ओला वाटाणा, अर्धी वाटी ओला वरणा, त्याचबरोबर एक टोमॅटो बारीक चिरलेला, पाव वाटी तूर डाळ आणि पाव वाटी आपल्याला कच्चे शेंगदाणे घालून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि ह्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तीन शिट्ट्या मी इथं काढून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशी आपले चाकवताची भाजी शिजलेली आहे. शिजायला अजिबात त्याला वेळ लागत नाही. अशा पद्धतीने ती गटलून घ्यायची. रवीने तुम्ही गटलं तरी चालेल. हे बघा. आता ज्यामध्ये आपण गरगट बनवणार आहे ती एखादी कढई घ्यायची. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी इथं हिंग पण टाकलेला आहे. ठेचलेला लसूण टाकायचा, कढीपत्त्याची पाने, ते छान असं 2 मिनटं परतवून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याला आता पाव चमचा हळद, चवीनुसार कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आणि तोही छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचा. परतवून झाला की त्याच्यामध्ये शिजवून घेतलेला चाकवत घालून घ्यायचा आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं. थोडासा आपल्याला ह्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर वाटलेला कूट टाकून घ्यायचा आहे. आता ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. तर झाकण लावायचं आणि ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. तर मस्त अशी ह्याला उकळी आलेली आहे आणि आपलं गरगट इथं तयार आहे. अजिबात वेळ लागत नाही, कारण ऑलरेडी आपण भाजी शिजवून घेतलेली असते. त्यामुळे एका उकळीतच हे गरगट शिजून तयार होतं. शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकायची. इथं मस्त असं चाकवताचं गरगट तयार आहे. गरम गरम भात आणि त्याच्याबरोबर हे चाकवताचं गरगट नक्की खाऊन बघा आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.